अहो दिवसाभराची माधुकरी आहे, यांना अशुद्ध झालं तर? तुम्ही तरी कुठं शुद्ध आहात? तुमच्या आई बापांनी शेण खाल्लंच आहे, तुम्ही प्रत्यक्ष खाल्लं तर काय बिघडणार आहे? विसोबा शास्त्री, आम्हाला काय बोल लावायचे ते लावा. एरवी कृमी कीटक म्हणताच आम्हाला. आई बाबांना का बोल लावता? त्यांनी असे काय केले? अनाचार, अनाचार. एकदा माणसाने संन्यास स्वीकारला की तो मेला. मग तो माणूस देह रूपाने परत आला तरी तो परपुरुषच. आणि तुमचे जन्म झाले म्हणजेच शास्त्री, निवृत्ती, निवृत्ती. काय म्हणतात भोजलिंग काका? सोपान, सोपाना, तू तरी सांगशील का काय झालं ते? असं काय बरं करतोयस तू? ऐक ना माझं, उघड ना दार. ए ज्ञाना दादा. गुरुदादा, अरे सांग ना रे त्याला. ज्ञाना दादा. निवृत्ती, काय झालं हे सगळं? दादा, अरे असं काय करतोयस? उघड ना दार. मावशी, आळंदीचा आनंद तर तुला ठाऊकीच आहे. लोक भिक्षेत शेण कुठे टाकतात, कोणावरून उतरवून टाकलेले उतारे टाकतात. लेकरू सर्व सहन करते मुकाट्यानं. पण आज शास्त्री आई वडिलांना बोलले, कान जळून जातील अशा तिखट शब्दांमध्ये. हा घाव माझ्या ज्ञानाच्या वर्मी बसलाय ग मावशी. आला आणि पटकन म्हणाला प्राणत्यागच करतो. आणि कुटीचं दार लावून घेतलं त्याने. गुरुदादा, अरे तो बघ ना रे. द्याना, द्याना, मी दार तोडते. मावशी थांब. हे दार आई आणि बाबांनी बांधलंय ग, तोडू नको. मी साधवते. येईल ज्ञानादादा बाहेर. निवृत्ती, तूच सांगणार आहे काहीतरी. ज्ञानादादा, अरे आई नंतर तूच माझी माय नाहीस काय? अरे आपण नाथ सांप्रदायिक, आपले घराणे योग्यांचे. आणि योगी कोणाला म्हणतात? जो जनांचे अपराध सहन करतो. विश्वासात जाळ होऊन अंगावर बरसला तरी आपण त्याला विझवावे. जनांनी शब्दांनी वार केले तरी तो उपदेश मानावा, हे तूच सांगितले नाहीस काय? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. विश्वरागे झाले वनी, संती सुखे भावे पाणी. शब्दशास्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे माझा दादा, ही मुक्ता तुझी लाडकी नाही का रे? तिच्यासाठी तरी स्वतः विश्वाचा उद्धार का करत नाहीस? दार का रे उघडत नाहीस? दार का रे उघडत नाहीस? लढीवाळ मुक्ताबाई, जीव मुद्दाला ठाईचे ठाई. आपण तरुणी विश्वतारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ता,
रामकृष्ण हरी. देवाची ये